उपनगर पोलिसांची धडक कारवाई. 16 लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, आरोपी गजाआड. उपनगर पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला व गुटखा वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत 16,12,460 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. दिनांक 1 ऑगस्ट रोजी गुजरात राज्यातील निझर येथून महाराष्ट्रात प्रतिबंधित विमल पान मसाला व गुटखा पांढऱ्या रंगाच्या कारमधून वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल सातोतकर यांना मिळाली. त्यानुसार आडची गावाजवळ पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. या कारवाई दरम्यान पांढऱ्या रंगाची कार क्रमांक GJ22H9941 अडवून तपासणी केली असता महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला व गुटखा आढळून आला. कारसह एकूण 16,12,460 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक प्रमोद मोतीराम शिंदे वय 26 राहणार लहान माळीवाडा नंदुरबार याला ताब्यात घेण्यात आले. अन्न सुरक्षा अधिकारी संकेत आबा सदाफुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 311-26 दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव करीत आहेत. आरोपीस अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड आणि उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल सातोतकर मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव तसेच गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार विजय सोनवणे, पोलीस नाईक संदीप जावरे, पोलीस शिपाई संकेत चौधरी, विनायक गावित व भगवान मुंडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. नंदवैभव न्यूजसाठी मुख्य संपादक जितेंद्र जाधव. ऑगस्ट 2026 रोजी बातमीदारांद्वारे बातमी मिळाली की गुजरात राज्यातल्या काही ठिकाणून एक व्यक्ती मोठ्या प्रमाणावर गुटखा घेऊन आपल्याकडे बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आणत आहे. त्या बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही टीमला आदेश देऊन पथक नेमले आणि त्यानुसार पोलीस स्टेशन उपनगर हद्दीतली आडची गावातील शिवारातून एक वाहन जे आपल्यासमोर आता लावलेलं आहे वाहन व त्या वाहनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा 1,61,000 रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला, प्रतिबंधित तंबाखू की जिची जो प्रकृतीला हानिकारक आहे आणि ज्याची विक्री महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीर ठरवून गुन्हेगारी कृत्य ठरवलेलं आहे असा आपल्याला मिळून आला होता. त्यावेळेला आपण रेड करून तो गुटखा जप्त केलेला आहे. अन्न व सुरक्षा महामंडळ FDA सुरक्षा अधिकारी यांच्याकडून पंचनामा करून त्यांनी रीतसर फिर्याद दिल्याने त्याचा तपास चालू आहे. एकूण 16,61,000चा अंदाजे मुद्देमाल याच्यात जप्त करण्यात आलेला आहे आणि यातील आरोपी आहे अटक आरोपी शिंदे, तर याला माननीय न्यायालयासमक्ष उभं केलेलं असता माननीय न्यायालयाने त्याची 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे. सदर गुटखा हा गुजरात राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणून त्याने आणलं आपल्याकडे नंदुरबार शहरात विक्रीसाठी तो देणार होता असं समजलं आहे. त्याची फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक दोन्ही गोष्टींचा तपास चालू आहे.